मित्रांमधला जो प्रश्न आहे, मित्रांना कसं ओळखायचं डिप्रेशन आले का? तर मित्र जेव्हा असं वाटतं, की तुम्हाला की तो निरुत्साही झालेला आहे, तो चहा प्यायला सुद्धा सोबत येत नाहीये, तो काय बोलतोय, त्याच्या बिटवीन द लाईन्स काय आहेत, की "नाही रे, मला कंटाळा आलाय, सारखं-सारखे हे शब्द वापरतोय" किंवा "नाही, मला आता जगायची इच्छाच होत नाही, मला काही करावसंच वाटत नाहीये, नाही भूकच नाहीये." आवडीचे पदार्थ देऊन सुद्धा तुम्ही तो म्हणतो, की "नाही, मला नकोच आहे." बरोबर आहे? किंवा जो व्यसन करत असेल तरी मग तो खूपच व्यसन करतोय किंवा करतच नाहीये. हे अशी जेव्हा तुम्हाला लक्षणं आढळतात ना, तेव्हा तुम्ही मित्राला समुपदेशकांकडे नेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत आणि मित्रच खरं म्हणलं तर डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतात. माझ्या एका मैत्रिणीला की तिला कुठेच राहू वाटत नाही. म्हणजे ती दिल्लीलाही राहू वाटत नाही, तिला मुंबईलाही राहू वाटत नाही, तिला गुजरातमध्ये अहमदाबादलाही राहू वाटत नाही. हे पण म्हणजे कुठेतरी आहे काय असं लिंक किंवा हां, नक्कीच आहे ना लिंक. तिचं नक्की काय प्रॉब्लेम आहे? कुठेच का राहावं वाटत नाही? म्हणजे कुठेच तिचं मन लावू शकत नाही ती, कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीये. तर कुठेतरी तिला निराशा आली असण्याची शक्यता आहे. आणि काय कारणांनी आली आहे? तिच्याबाबत काय घडलंय का कुठे असं? तिच्या घरी काही प्रश्न निर्माण आहेत का? ती त्यांच्या म्हणजे तिचे आई-वडील कुठे राहतात? हे सगळे प्रश्न जर आपण बघितले, तर मग त्याच्यावरती उत्तर नक्की मिळू शकेल किंवा मग तिला आजूबाजूचं वातावरणच तसं मिळत नसेल, एकटी-एकटी खूप राहिली असेल, तर मग कुठेच करमणार नाही. मैत्री कुणाशी करू शकत नाही. तिचाही प्रश्न असू शकतो, की ती कोणाशी ॲडजस्टही करू शकत नसेल आणि मैत्री करू शकत नसेल. तर याही कारणांनी काय होतं, की काही-काही वेळेला काय होतं, की लहानपणाचेच मित्र-मैत्रिणी आवडतात किंवा आपण तरुणपणातले जे आपले अडल्टसन एजमधले असतात तेच आवडतात. मग आपण दुसऱ्यांशी काही कोप अप करू शकत नाहीत किंवा ॲडजस्ट होऊ शकत नाहीत. तर त्यावेळेला मग नको वाटतं. ह्याही गोष्टी आहेत. माझ्याकडे मध्यंतरी एक केस आली होती, की एन्झायटी लेव्हल हाय, डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनमध्येच होता. ब्रेकअप झालेलं होतं. आणि त्याला समजतच नव्हतं, की नक्की मला काय आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, की ब्रेकअप झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याला त्याचं हे केलं होतं, की नाही तू चांगला नाही आहेस किंवा त्यालाच लेबलं लावून त्याच्यावरच आरोप करून तो एकटा पडल्यासारखा झाला होता आणि मग त्याचं ते सगळे लेबल्स वाढल्या गेल्या. अशा वेळेस मग तो खूप रडायचा, सुचायचं नाही, गाडी चालवताना पण बेफाम चालवायचा, थरथरायचं, बोलताना सुद्धा कॉन्फिडन्स नसायचा, असं सगळं व्हायचं. पण एक लक्षात घ्या, हळू वर्षभरामध्ये तो ह्याच्यातनं बाहेर आला. पण ह्याला सोबत काय आहे, की मग माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्या लहानपणीच्या मित्रांची मदत घेतली, की की बाबा जे शाळेत होते, की तुझ्या मित्राला असा त्रास होतोय, तर तू त्याच्याशी बोल. तू त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांग. आपण कसे मित्र होतो हे सांग. तर याच्यातनं सुद्धा फार मदत होते हां मित्रांची. आणि मग ते कसं असतं, की आई-वडिलांपेक्षा सुद्धा किंवा नातलगांपेक्षा सुद्धा मित्रांशी कनेक्ट जास्त असतो. आपण आपला अडल्टसन एजमध्ये तर असतोच, की आपल्याला मित्रांच्या सोबत आवडतं, त्यांचं आपण ऐकतो. तर हे फार मदतीचं होऊ शकतं मित्र. ही तर एक केस आहे. अजूनही एका केसमध्ये ब्रेकअपच्या संदर्भामध्ये त्या मुलीचं लग्न होऊन गेलं आणि त्याला काही करता आलं नाही आणि मग तो खूपच एकटा पडला. त्याही केसमध्ये मी त्याच्या मित्रांची माहिती काढली. दुसऱ्या गावाला होता, तरी पण मी म्हटलं, की "अरे, मला काही तुझ्या मित्रांचे फोन नंबर दे." मग तो व्यक्ती कसा आहे, समुपदेशनामध्ये हे पण फार तो व्यक्ती कसा आहे, त्याचं कसं रिलेशन्स त्यांनी ठेवलेले होते, हे सगळं करायला मदत होते आणि मग मित्रांची मदत घेऊन आपण त्यांना बाहेर काढू शकतो. तर फार महत्वाचं आहे बरं का. मित्र हा घटक. म्हणजे म्हणजे माझ्याजवळ एक असं माझी एक मैत्रीण होती, की तिला असं की तिची मैत्रीण काउन्सिलर पेक्षा तिच्या जवळ जास्त बोलायची. अच्छा. हां. म्हणजे तिची काउन्सिलिंग सुरू होती. हां. पण ती त्यांच्याजवळ जास्त न बोलता तिच्याजवळ जास्त बोलायची. तर कुठेतरी ही सगळी लक्षणं तिच्यामध्ये असतील आणि तिला ते जवळचं वाटत असावं. हां, मुळात काय आहे, की माणसामध्ये ऐकण्याची क्षमता आणि स्वीकारण्याची क्षमता ही जर असेल, डिस्टर्ब न करता आणि सतत मार्गदर्शन न करता, तर मग कोणताही माणूस तुमच्याजवळ ओपन होऊ शकतो. पण दिवसेंदिवस ऐकण्याची क्षमता कमी होते असं नाही का वाटतंय आहे ना. कारण आहे. सोशल मीडिया कारण आपल्याला पाहण्याची सवय जास्त लागली. स्क्रीन. की मला असं नाही हे कारणच आहे. आपण नेहमी लक्षात ठेवा, की आत्ता आपण जरी विचार केला, तर आपण ऐकतो का नीट? नाही ऐकत. कॉन्सन्ट्रेशनने ऐकतच नाही. आपण बसलोय तर आपल्याला आपलं लक्ष बघण्याकडे असतं टीव्हीकडे. पण त्याच वेळेला जर आपण डोळे लावून बसलो आणि ऐकण्याचा रिहर्सल म्हणजे प्रॅक्टिस केली, तर ती कशी, की मला एकाच वेळी कोणकोणते आवाज ऐकू येतात डोळे बंद करून. ऐकण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे ना. आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आत्ता स्क्रीनिंगमुळे हा प्रश्न आहे.